डाईट होतं ना, डाईटच्या आधी असं असं वाचायचं मला, असं फुल फुल. आळंदी मसाज सेंटर माहिती का, फ्रीवालं. हा आयुष्यपत कैलास मिसळवाल्यांची हे पण माझी फ्रँचायझी चांगली बरं. कसं इकडं चहा पिऊत आपण, चहा. हो, कष्टाशिवाय जीवनाला पर्याय नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे सोमवार. आता साधारण वाजलेले 11:30 जास्त वाजलेले आहे. आणि आपल्याला आई दादा नाही आला अजून खाली, अजून झोपलाय आईला. आता बरोबर 12 वाजलेले अजून रे, 12 वाजले बरोबर. मग आता झोपून द्याला, मग तूच थांब घरी. मग अरे तू घरी थांब, आणि त्याला येऊन द्या आपल्याला. आज टिळा आहे आमचा, टिळ्याला जायचंय. सगळे घरातले जाणार आहे आम्ही. आई टिळा साखरपुडा आहे ना, मग तू घरी थांब आणि आपा येईल. राहू दे, मी सांगतो. मी जाणार आहे प्रणय संघ. द्या ते प्रणयची गाडी आहे, त्यासोबत जाणार आहे. पाण्याची गाडी आहे, त्यासोबत जाणार आहे मी. मग तो येतो आता, तो उरकतोय. तो म्हणला, त्याला केलता फोन आता मी, तो उरकतोय 10 मिनिट लागेल म्हणला. आणि 1चा टायमिंग आहे आता टिळ्याचा. 12 इथं वाजले. मरकळ रोडला आहे रे, तासभर तर जायलाच लागतं तिथं. लॅपटॉप बंद करून जातो मग मी. हा नाही राहू दे, सांगतो बंद करून टाकतो. आता आपण आलोय रितेशच्या गोठ्यावर, आपली टू व्हीलर घेऊन. रितेश भाऊ, कष्टाशिवाय जीवनाला पर्याय नाही. पिट्टू वागायचं तो दे वाक्य बघाडलं की कष्ट चालेल कुठे करून. चल मला खाली सोड, ते पाण्याची गाडी घेऊन जातो मामी. बायपासला गाडी द्यायची, माझी गाडी तुझ्या राहून दे, आम दोघांना खाली सोड. चल प्रणय दादा चल. आता इकडून आला इकडे, तो करतो काय तू. कष्टाशिवाय जीवनाला पर्याय नाही. आता आपण चाललेलो आहे मरकळ सोळूला. आमच्या मेवण्याचा टिळा आहे आणि साखरपुडा टिळा दोन्ही दे. प्रणय भाऊची गाडी आहे, माझी गाडी 5 दिवसांनी भेटणार आहे अजून. आता त्याचं खालचं ते कोलट बिलट आहे ना, ते मग फुटलंय. गेले की 6,000 रुपये, त्याच्याकडून नशी 5,000 तर घेतले. 1000 लॉस झालं तरी पण जाऊन दे, मरू दे. गाडी तर नीट होऊन येईन. चला आपण नेऊन पोहोचलेलो आहे बरोबर आळंदीच. आणि इथून साधारण 5 किलोमीटरवर ते हॉल आहे, बँकेट हॉल नाही कार्यालय सॉरी. आणि आज 19 फेब्रुवारी असल्यामुळे ना इकडं बघू झेंडे महाराजांची आहे ना, तिथीनुसार असते ना ही जयंती. हा शासकीय आज शिवनेरी गर्दी असणार, शिवनेरी फुल. आणि इथून छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ना तुळापूरला 10 किलोमीटर पुढे आहे. 5 किलोमीटर नंतर 5 किलोमीटर पुढे. बघू आपल्याला टाइम भेटला आपण ते आपण जाऊ. या प्रणय भाऊ खाली या. चला आता बरोबर 1 वाजले, 1चा टायमिंगला आलोय बरोबर मी. आणि अजून नवरदेवास आहे साईडली, कोणच नाही आली.
ठीक आहे, तो वाट बघू थोडी 10 ते 15 मिनिट लागेल अजून. तोपर्यंत आपण आज जाऊ कार्यालयामध्ये. प्लॅन मध्ये थोडा चेंज केला आम्ही. बस चल जाऊ, थंड मिनटं घेऊ आणि परत 12 तासांनी. लय लवकर आलोय आपण जरा आहे ना. चला हे थंड घेऊ पहिला आपण. सोळ गावात आलोय आपण. नाही भाऊ कोणचं काही थंड तुला? स्प्राईट घेणार का? मग रेड बुल प्यायचं का? रेड बुल बर मी ॲपे पीस पेतो बा. अरे डाईट होतं ना, डाईटच्या आधी असं असं बसायचं मला, असं फुल पॅक बसायचं. आता तरी डिल्ल बसते. बरेच जण 19 फेब्रुवारीला सेलिब्रेट करतात बघा. बऱ्याच गार्डन होतं झेंडा लावून येतात लोक. चला झाला टाइम, आता चाललो आता मी कार्यालयात परत. अरे साईटला बसतो म्हणलं थोड्या वेळ, काय 5 मिनिटात जायचं इथं फक्त. आणि झाल्यानंतर आपण जाऊ, कार्यक्रम झाला ना आपण जाऊ, जाण्याचा प्रयत्न करू वड बुद्रुकला. संभाजी महाराजांच्या समाधीचे तिथं दर्शन घेऊन जाऊ. मग थोड्या वेळ फक्त गाडी उन्हत होती, 2 मिनिटात गरम झाली. हा शाळेला लय ऊन लागते आता सध्या. आणि या साईडने सरळ पुढं आहे आपल्या जवळच कार्यालय. आणि इथून साधारण 5 किलोमीटर अंतरावर वड बुद्रुक आहे. तिथं छत्रपती संभाजी महाराजांची तुळापूर साठी ना, तुळापूर ना रे, तुळापूरला आहे ना छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. हो हा कार्यक्रम झाला आपण ते जाऊ. आता बॅनर लावलाय, इथून आता कार्यालय येते की पोचवला आता आम्ही. चला प्रणय भाऊ, झाला कार्यक्रम आमचा. आवाज 3:30 वाजले तर राव. सकाळी किती वाजता आलो आपण इकडे? हा गाडी कसली गरम झाली बाई नाद. आता या टेळ्यामध्ये मी काय ब्लॉक करायला पाहिजे होता. काय करतो आता, काय दाखवतो खायचं निघायचं काय. बघा आंबुलन्स भेट झाला मग डायरेक्ट आग पडली ती रे डायरेक्ट. आग म्हणजे काय सांग. नाही प्रत्येक जण अरे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसारच कळ करतो नाही का. चांगलं होतं काय अडचण नव्हती, पण यांनी उशीर केलेलं. एक तर किती नाही आला परत, आणि त्यातल्यात ऊन आहे ना आता ऊन. आणि मग ऊन किती आहे, वराड्याच्या आधी मी आलोय रे. यांचा जावा येऊन बसलाय आधी, यांच्या वराड्याच्या आधी. कायची एक तर टाइम होता, मी बरोबर आलोय. मला वाटलं जर काय झालं इकडे तिकडे जर बायको म्हणून की नाही आले म्हणून लवकर आलो बा. काय तर पहिले ना कुठतरी ना आळंदीच्या अलीकडे घे ते चहा पिऊ मस्त. 4 वाजे आले रे, आता 3:30 वाजलेले. मग गाडी नाही रे म्हणून मला थांबता येत नाही. नेमकं प्रणयला पण जायचंय पूजेला. प्रणयच्या भावाची पूजा आहे लग्नाच्या. कैलास मिसळवाल्यांची, कैलास मिसळवाल्यांची हे पण मारी फ्रँचायझी चांगली बरं. कसं इकडं चहा पिऊत आपण चहा नाही. कैलास मिसळवाल्यांचं मस्त असते अख्खा ॲम्बियन्स भारी बनवले. बैलगाड चालू होता, बैलगाडा घाट कुठे शेल्फी पळगाव ना. चहा घेत आम्ही, चहा घेतला. प्रणय भाऊन मी चहा घेत आता. खास चहा पिण्यासाठी थांबलो इथं. लास्ट टाइम पण थांबलो आम्ही इथं. अरे त्यांना मी वेळ खाल्ली होती. चायला देऊगापेक्षा आळत त्यातले डेव्हलपमेंट झाली हा. दिसत्या गाड्याच गाड्या आहे या साईडला. दुकानं तर लई राव, ट्राफिकच आहे. रोड बारीक आहे आणि वाहनं लय झाले तिकडं. आपला सी इथंच कुठतरी यर का. सी आमचा आळंदी मधलाच आहे ना. आणि माग गेला, माग त्याचं ऑफिस माग आहे. आता मला लक्षात आलं जुनं ऑफिस इथं त्याचं, नवीन ऑफिस माग आहे यांचं. आता मला आताच GST पण मारते उद्या राव, ते पण राहिले माझं. 19 फेब्रुवारीमुळं अख्खीकडं भगवे झेंडे लावले सगळ्यांनी. सगळीकडे भगवे झेंडे दिसते. आळंदीमध्ये मसाज सेंटर माहिती का फ्रीवालं. हा आयुष्यपत. हा हे बघ
चौकी. मसाज सेंटर. ज्याला कोणा मसाज करायचं नाही इथे यायचं. फ्री ऑफ कॉस्ट. पोहोचलो आम्ही बरोबर देवगावातून. विठ्ठलवाडीवर पोहोचलेलो आहे. सॉरी सीएनजी टाकायचा ना. 1 2 3 4 कांड्या आहे रे. आता लई गर्दी लागते रे. 1 2 3 गाड्या आहे राव. खाली होतंय मान्य पण वेळ लागतो ट्रॅफिक. डिझेल सारखं पाहिजे जरा टाकायला. डिझेलचं कसं काय. नाही डिझेल सारखं लवकर टाकून नाही का मोकळा पाहतो सीएनजी. सीएनजी लय वेळ लागतो राव टाकायला. नाही भरतंय उलट स्पीड लय मुळे ना ते ना सीएनजी गाडी घ्यावीशी वाटत ना. आंबोच्या सिमेंट करते डायरी एका गाडीला किती वेळ लागतो राव. आणि गाडी सीएनजी भरता गाडी उतरायची असते का. उतरायचं कोणी सांगितलंय नाटक. आता एक निघाला ना आम्ही चाललोय आता. वा 1 सेकंड गाडी तर लावतो जायची. थांबर भाऊ. 263 रुपयाचा ना 3 किलो. अजून बसन का यायला हे वेगळंच लफड यायचं राव सीएनजी वाल्यांचं. 263 रुपये का माहिती झाले. 274 रुपये. ओके किती बसले. 274 रुपयाचं ना. आले सीएनजी परवडती बा बरोबर. सीएनजी परवडती पण ते भरायचं बिरायचं आणि लय गर्दी लागते रे. पेट्रोल पंप थोडाफार सॅक्रिफाईस दिलाच पाहिजे. सगळेच नाही ना आपल्या तेच तर नाही ना होत. सगळेच नाही ना आपल्या मनासारखं होत. माहिती प्रणय भाऊ द्या धन्यवाद. चले जाओ. जा 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 दादा दादा येऊ का. काल थांबतो जापळ. दुपारी 1 वाजता गेलो आम्ही पार. तर बॅटरी चार्जिंग लावलेली ड्रोनच्या आपल्या. आणि 5 वाजले आत्ता. आपल्याला जायचं गाठा ड्रोन फ्लाय करायला. स्वतः बॅटरी चार्ज लावलेली आपण. बघ किती वेळात होती. 17 अर्धा तास लागला म्हणून निघायला. 30-40% व्हायला पाहिजे. आम्ही आलोय घाटात. पिट्टू काका प्रणय आणि मी आहे. घरातून निघताना ते विसरलो मी. घाटात आलो मला लक्षात आलं. आता पण ब्लॉग तयार करायला ना आपला राव. आता पहिला आणली यांनी पोरांनी नवीन 2 नवीन आणली. ड्रोन उडवायचं आपल्या. ड्रोन